कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण कांदा, कलिंगड, कारली, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 20% शुल्क काढल्यानंतर आज दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली। देशातील अनेक बाजारात कांदा दर आज 100 ते 200 रुपयांनी वाढले होते, तर कांदा आवक स्थिर होती। कांद्याला आज सरासरी 1200 ते 1400 रुपयांच्या दरम्यान दर मिळाला। दुसरीकडे बाजारातील कांदा आवक वाढतीये। एप्रिल महिन्यात कांदा आवक चांगली राहील, पण निर्यात शुल्क काढल्याचा आधारही कांदा बाजाराला मिळेल, असं निर्यातदारांनी सांगितलंय। उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडालाही मागणी वाढली आहे। दुसरीकडे बाजारातील आवकही वाढतीये। अनेक भागात कलिंगड प्लॉट्सची काढणी वेगाने सुरू आहे। हा माल विक्रीसाठी बाजारात येतोय, याचा दबाव दरावर दिसून आला। कलिंगडचे भाव क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी 2 आठवड्यात कमी झाले। सध्या कलिंगडाला प्रति क्विंटल सरासरी 700 ते 900 रुपये भाव मिळतोय। कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल, त्यामुळे दरातही वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। राज्यातील बाजारात कारल्याची आवक स्थिर आहे, तर दुसरीकडे आलेला उठाव चांगला आहे, त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत। कारल्याला सध्या बाजारात सरासरी 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। कारल्याची बाजारातील आवक यापुढेही मर्यादित राहण्याचा अंदाज आहे, तर कारल्याला उठाव चांगला राहील याचा आधार दराला मिळेल, त्यामुळे कारल्याचे दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत। सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $10.5 प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीन $298 प्रति टनांपर्यंत कमी झाले होते। देशात प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 4100 ते 4250 रुपयांच्या दरम्यान होते, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 3800 ते 4000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। सोयाबीनची बाजारातील आवक स्थिर आहे। सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहेत। कापसाचा भाव आजही कमी झाला। आज दुपारपर्यंत वायदे 65.13 सेंट प्रति पाऊंडवर बंद झाले होते। देशातही कापसाच्या भावात आज काहीसे चढ उतार दिसून आले। आज देशातील कापूस आवक कमीच होती, तर कापसाला सरासरी 7100 ते 7300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। देशातील कापसांची आवक दिवसेंदिवस होत जाईल, याचा आधार दराला मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय।